पाहता पाहता लोचनी रूप पाहता पाहता लोचनी रूप पाहता पाहता लोचनी रूप पाहता सुख झाले हो सुख झाले हो साजरी विठ्ठला माऊली ज्ञानेश्वर महाराजांची अभंगवाणी आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या परमेश्वराला त्या पांडुरंगाला म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले साज. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साज. माऊली ज्ञानेश्वर महाराज त्या परमेश्वराला त्या पांडुरंगाला म्हणतात हे परमेश्वरा तुझं रूप एवढं देखणं आहे, तुझं रूप एवढं देखणं आहे की तुझं रूप पाहिलं आणि माझ्या जीवाला समाधान वाटलं. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. पहा त्या परमेश्वराचं रूप एवढं सुंदर आहे की ते पाहिल्यानंतर माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझ्या जीवाला समाधान वाटलं. म्हणजे त्या ईश्वराचं रूप कसं असेल. आज खरोखरच इथे भजनाचा कार्यक्रम होतो. आज ही प्रसाद ही सोसायटी आहे. खरोखर भाग्यवान आहे तिथले रहिवासी. आज इथे भजनाचा कार्यक्रम होत आहे. भाग्यवंता घरी भजन कीर्तन याची वाट पाहे रघुनंदन. भजन कुठे होतं? भाग्यवंता घरी भजन कीर्तन. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे येथे जातीचे पाहिजे.
वेड्या गबाळ्याचे काम नव्हे. भजन ऐकणं आणि भजनाच्या सहवासात राहणं हा जो मार्ग आहे हा अतिशय सुंदर मार्ग आहे. यातून आपल्याला समाधान मिळतं आणि ईश्वराचं जे नामस्मरण आहे ते केल्याने आपले दुःख, भय, चिंता ही सर्व दूर पळून जाते. म्हणून ईश्वराचं आपण नामस्मरण केलं. बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवाला कोण आवडत असतं? ज्याच्या हातून चांगलं काम होत असतं, पुण्याचं काम होत असतं, एखाद्याला सहकार्य करण्याचं काम होत असतं, गोरगरिबांना मदत करण्याचं काम ज्याच्या हातून होत असतं. मदत करण्याचं जे कार्य आहे हे परमेश्वराला आवडत असतं. अशी व्यक्ती त्या देवाला आवडत असते. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बरोबर. माऊली ज्ञानेश्वर महाराज शेवटच्या ओळीमध्ये काय म्हणतात? हे जे सुखाचा आगर आहे, हे जे ठिकाण आहे, तो माझा बाप, माझा पांडुरंग त्या पंढरपूर या ठिकाणी बसलेला आहे. ईश्वराच्या नामस्मरणाने आपली भय, चिंता दूर होते आणि आपल्याला एक मोक्षाचा मार्ग चांगल्या प्रकारचा लाभला जातो. असं ईश्वराचं नामस्मरण आहे. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, माधव